नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचे येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहे। शालिनी नित्याला मारू शकत नाही, त्यामुळे तिला तिच्या जवळच्या व्यक्तींना त्रास देणं हाच तिचा एक उद्देश झाला आहे। मागच्या काही भागांमध्ये आपण पाहिलं की नित्या प्रेग्नेंट असते। आता शालिनी तिच्या जवळच्या व्यक्तीच्या म्हणजे राजमाच्या आणि तिच्या पोटात असणाऱ्या बाळाच्या जीवावरती उठली आहे। शालिनीने वेड्याचं नाटक करून स्वतःला हॉस्पिटलमध्ये बंद करून घेतलं खरं, पण तिने आणखी एक साथीदार जोडला, तो म्हणजे ईशान। ईशानला हाताशी धरून ती सोमा आणि ईशानकडून सर्व काही कामे करून घेते। सोमा आणि ईशानच्या मदतीने शालिनी आता सर्व काही घडून आणते। आदिराजला चहातून औषध देऊन तिने आदिराजची तब्येत खराब केली आणि या संधीचा फायदा घेऊन तिने राजमावरती हल्ला केला। पण देवी आईच्या कृपेने आदिराज वेळेत पोहोचला आणि त्याने सावरी आणि राजमा दोघींचेही जीव वाचवले। सोमाला दुसरा कुठला व्यक्ती येऊन मिळाला आहे याचा शोध सर्वजण घेत असतात। नित्या, लवली, संत्या, आदिराज सर्वजण सगळ्याचा तपास लावायचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या हाती मात्र काही लागत नाही। सर्वजण एका व्यक्तीचा पाठलाग करतात, तो ईशानच असतो। पण सोमा त्याला वेळेच खबर देतो आणि ईशान अलगद तिथून सुटतो। तो स्वतःचं स्वेटर एका आंधळ्या व्यक्तीला घालायला देतो, त्यामुळे ईशान काही यांच्या तावडीमध्ये सापडत नाही। आता इकडे शालिनी शेवटचा घाव घालायचं ठरवते। हॉस्पिटलचा सर्व स्टाफ, डॉक्टर, नर्स तिने सर्व काही मॅनेज केलेलं असतं। डॉक्टर नित्या आणि आदिराजला सांगतात, तुमच्या पेशंटची अवस्था खूप सिरियस आहे। त्यांच्या जवळची व्यक्ती जर त्यांच्यासोबत राहिली तर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा घडू शकेल। आता इकडे नित्याने ठरवलेलं असतं की शालिनीजवळ तिची काळजी घेण्यासाठी ती स्वतः जाणार आहे। तात्या तिला म्हणतात की शालिनीसोबत तू अशा अवस्थेमध्ये राहणं खूप रिस्की आहे। पण गौरीचा भोळेपणा तिला आता आडवा येणार आहे। शालिनी मनामध्येच विचार करते की गौरीचा फाजील जो भोळेपणा आहे तो आता नित्याच्या आडवा येणार आहे। मी स्वतःला पिंजऱ्यामध्ये बंद केलं आहे म्हणून मी शिकार करू शकत नाही, मी बाहेर पडू शकत नाही असं नाही, मी आता शिकारच माझ्या पिंजऱ्यामध्ये बोलवलं आहे। हा सर्व शालिनीचा प्लॅन असतो आणि नित्या अलगद त्याच्यामध्ये अडकलेली असते। दुसऱ्या दिवशी नित्या आणि आदिराज हॉस्पिटलमध्ये येतात। आदिराज तिला म्हणतो की मी नाव नोंदणी करून येतो, तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा। नित्या पुढे पुढे चालू लागते। सर्व वेड्या बायका तिथे खेळत असतात। शालिनी देखील त्यांच्यामध्ये असते। आता मुद्दाम एक छोटीशी गाडी शालिनी नित्याच्या पायाजवळ आणते आणि नित्याचा त्या गाडीवरून पाय घसरतो। नित्याचा तोल जातो आणि नित्या खूप जोरामध्ये खाली कोसळते। कोसळताना ती जोरातच आदिराज असं ओरडते। आता हा सर्व प्रकार पाहून आदिराजला देखील खूप मोठा धक्काच बसतो। तो देखील नित्या मॅडम असं जोरातच ओरडतो। तर मित्रांनो, आता नित्या खाली पडल्यामुळे तिच्या बाळाला काही होणार नाही ना? या सर्व प्रकारामुळे शालिनीचे वेडेपणाचे सोंग सर्वांसमोर येईल का? सोमाला भेटलेली दुसरी व्यक्ती म्हणजे ईशानच आहे, हे सर्वांसमोर येईल का? हे सर्व पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे। तर अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।